शेरात तुम्ही बाहेर या. तुम्ही इथे राहायचं नाही, तिथून निघून जायचं. तुम्ही राहायचं नाही, ते घाण आम्हाला नाही पाहिजे. जरा लाज वाटू द्या. या अशा लोकांमुळे आपल्या चाळीचं नाम बदनाम होतोय. ह्या लोकांना घराच्या बाहेर काढा. बरोबर आहे. या असल्या घाणेरड्या आणि संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या माणसांना या चाळीमध्ये जागा नाही. ही घाण आत्ताच्या आत्ता या चाळीमधून साफ केली पाहिजे, नाहीतर आपल्या पोरी बाळींवर काय संस्कार होणार आहेत. ए तुम्ही आणि तुमची संस्कृती खरं काय तुम्हाला माहिती आहे का? आले तोंड वर करून. त्या इंद्रनीलने माझ्या बहिणीला फसवलंय, प्रेमाच्या जाळ्या तोडलंय, त्यानं विश्वासघात केलाय तिचा. त्यांनी फसवावं आणि ही फसली. एवढी दुधकुळी आहे का ही? लग्नाआधी मर्यादा ओलांडणार तुझ्या बहिणीला लाज नाही वाटली का रे? बरं, त्या मुलाने जर हिला फसवलं असेल तर तुम्ही सर्वांनी ही गोष्ट लपवून का ठेवली? पोलीस कंप्लेंट केली आहे का त्या मुलाची? नाही ना, पोलीस मध्ये जाण्याची हिंमतच नाही या लोकांची. मग ह्याने हिला पोलीस स्टेशन मध्ये का नाही घेऊन गेला? हा शुभंकर आणि याची फॅमिली सर्व खोटारडे आहेत. आजकालच्या मुली स्वतःच्या मर्जीने सर्व काही करतात. थोड्या पैशांसाठी, महागड्या कपड्यांसाठी आणि मेकअपच्या सामानासाठी आपली अब्रू. ए बाई, ए बाबू थांबवा त्याला. ए बाबा, अरे मरल तो. शुभू, शुभू, अरे काय करतोस? अरे लागल की. अरे देवा. अरे काय बस. पुन्हा इथं आला तर बघा. शुभू शांत वय बरं. श्रावणी पाणी दे त्याला. हा दे दे, त्यात बर्फ घाल, थंड कर आणि पाच त्याला. काय सासरबो आहे? हा काय तमाशा आहे? कोण आपल्या घराच्या मागे लागलंय काय माहित. मुद्दामून ना आपली बदनामी करण्यासाठी करायला हे सगळं. तर मला एक कळत नाही, ही गोष्ट पेपरवाल्यांपर्यंत पोहोचली कशी? नाही ना, आता त्याचा जाब ना आपण पेपरवाल्यासनीच विचारला पाहिजे. कुठला पेपर होतोय? कोल्हापूर एक्सप्रेस ना. त्यासनी आत्ताच फोन लावतो आणि जाब विचारतो, परवानगीशिवाय बातमी छापली कशी यांनी? हा काय नंबर आहे? हॅलो. हॅलो, कोल्हापूर एक्सप्रेस. हो बोला, कोणाशी बोलायचंय? मी शुभंकर शेलार बोलतोय. मला सांगा, आज पेपरमध्ये सानिका शेलारची बातमी आली आहे, ती तुम्ही कोणाच्या परवानगीने छापली आहे? अहो, एका मुलीच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? अहो सर, काय करताय तुम्ही? प्रेस आणि मीडियाला स्वातंत्र्य आहे. सत्तेसमोर आणणं हा आमचा कायदेशीर अधिकार आहे. होय, अधिकार, स्वातंत्र्य, सत्य मला कळत नाही वे. हां, कुणाच्या आयऱ्या गाऱ्या सांगण्यावरनं तुम्ही छापताय आणि तुम्हाला सत्य माहिती आहे? मला सांगा, हे कोणी सांगितलंय? कुणी छापायला सांगितलंय मला सांगा. सॉरी सर, पण आम्ही आमच्या बातमीदाराचं किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, गपगुमानं सांगा, नाहीतर आम्ही पोलिसांमध्ये जाणार. सर, तुम्ही किती फोर्स करा किंवा पोलिसांची भीती दाखवा, मीडियाचे काही नियम असतात. आम्ही आमचे सिक्रेट्स कधीच रिव्हील करत नाही. हे बघ,
मी सांगला. हॅलो हॅलो, सांगितलं मला. देवा रे देवा, आई अप्पाबाई, काय काय संपलं, सगळं संपलं. आपल्या घराण्याची अब्रू मार मातीत मिळाली. आता या समाजात मी माझं तोंड घेऊन कसं फिरू? माझ्या सानी आता आयुष्यभर उपरीच राहणार का? काय करू मी, काय करू? आई आई शांतू, कारभारने शांत व्हाय ग. कोल्हापूर एक्सप्रेस मधनं मला फोन. बघू. पण यू पत्रकार तुला का फोन करायलाय? एक काम कर, फोन उचल आणि लाऊडस्पीकर लाव. हॅलो. थँक यू सो मच श्रावणी मॅडम. तुम्ही काल जी बातमी आणि सानिकाचे फोटो दिले ना, त्याने आज कोल्हापुरात बवाल झालाय. आज आमच्या पेपरची तिप्पट विक्री झाली आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मॅडम. थँक यू सो मच. पण मॅडम, मगाशी मला शुभू सरांचाही कॉल आला होता. ते खूप गरम होत होते. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं नाव सांगितलं नाही आणि पुढेही सांगणार नाही. बरं चला मॅडम, खूप काम आहेत आणि माझ्या लायक काही काम असेल तर हक्काने सांगा. थँक्यू. ऐका, हॅलो हॅलो.